27 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र परिपूर्ण करायचं आहे. अदरवाईज 5 ऐवजी केवळ 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर राहणार. प्रत्येक संघाकरिता महत्त्वपूर्ण सूचना. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर पंकज. पहिल्या चेंडूवरती नरमाताने सजवलेला फटका. धाव संख्येचा प्रारंभ झालाय. पहिलीच धाव स्कोर कार्डवरती अंकित करण्यात आलेले आहे. फलंदाजी करणाऱ्या नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय नामदार चषक 2026 कागल. अतिशय दर्जेदार आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं करण्यात आलेलं आहे. सॉलिड मॅनेजमेंट. जशी स्पर्धा परिपूर्ण होणार आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत सांगली क्रीडा नगरीमध्ये. तिथे 2 लाखाची स्पर्धा येते आणि अत्यंत बहारदार आयोजन त्या देखील स्पर्धेचं. याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकापेक्षा एक स्पर्धा. हलकस यावेळेस आपण पाहू शकाल डीप गलीमधील क्षेत्ररक्षकाला हुलकावणे देऊन चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. थोडेसे लेट खेळले परंतु ग्रेट खेळले आणि थेट देखील खेळलाय. चांगला फटका. लाला अमरनाथ भारद्वाज कॉपीबुक स्टाईल मध्ये. लेट कट, सटासट, फटाफट, खटाखट, टनटना टन. चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. 5 धावा कंप्लीट. निष्कला आपण पाहतोय खूप चांगल्या रीतीने या फटक्याची निवड. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह. व्हॉट अ शॉट. बॅक टू बॅक बाउंड्रीज. चौकार. शॉर्ट पोल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुरुवात धमाकेदार, विस्फोटक, विध्वंसक, आक्रमक. तनिष्क ऑन फायर. चौकार, चौकार, षटकार. व्हॉट अ बॅटिंग. एक्सलंट. 15 धावा झालेल्या आहेत 3 चेंडूंमध्ये. 14 या वैयक्तिक धावसंख्येवर तनिष्कला आपण पाहतोय. मुख्य स्टेजवरती जे प्रेक्षक राजे विराजित झालेत बसलेले आहेत आपण बाजूला व्हा, कारण थोड्याच वेळामध्ये व्हीआयपी गेस्ट यांचं शुभागमन होणार आहे. मुख्य स्टेजवरती जे काही प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण कृपया करून प्रेक्षक गॅलरीमध्ये जाऊन बसावं, कारण थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेचे व्हीआयपी गेस्ट येणार आहेत आणि त्या अनुषंगाने आपण मुख्य स्टेजचा ताबा सोडावा. 15 धावा स्कोर कार्ड वरती परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गडी गारद. तनिष्क बॅक टू दी पॅव्हेलियन परतलेले आहेत. गत वर्षीचे अंतिम महाविजेते डिफेंडिंग चॅम्पियन्स नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा संघ. प्राजक्ता दिवेश गोंधळी पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय संघ मालिकेच्या भूमिकेमध्ये. ताईंचे देखील मनपूर्वक आभार. खेळाडूंना चांगलं व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. मोठं मन असावं लागतं. स्वतःच्या कष्टाचा घामाचा पैसा जो मात्र अर्जित करावा लागतो आणि क्रिकेटचं वेळ देखील असावं लागतं आणि त्याचं ओजस्वी तेजस्वी उदाहरण अर्थातच आदरणीय सन्माननीय प्राजक्ता दिवेश गोंधळी पुरस्कृत नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा कागल नगरीचं आभूषण आणि ताईंच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत. प्रथम बॅटिंग करत असताना 15 धावा 5 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर पंकज. कमबॅक केलंय. बाउंड्रीज नंतर विकेट घेतलंय. पिन ड्रॉप सायलेंट. भयान शांतता, कारण दोन्ही हे संघ तुल्य बळ आहेत, मातब्बर आहेत आणि सुपरस्टार आहेत. पहिलं षटक समांतर आहे दोन्ही संघांकरिता. बॅलन्सिंग. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर देयर इज अ 15 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 15 धावा 1 गडी गारद. प्रथम फलंदाजी करत असताना आदरणीय प्राजक्ता दिवेश गोंधळी पुरस्कृत नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा
या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एकापेक्षा एक दर्जेदार स्पर्धेची उधळण आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या कालावधीमध्ये. जसा हा आठवडा संपणार यानंतर आपण सांगली प्रभागामध्ये भेटणार आहोत आणि अकिब पिरजादे आणि त्यांच्या साथीने खऱ्या अर्थाने या सिद्धू कारंडे प्रेझेंट कैलासवासी बालू डांगे चषक 2026 तब्बल 2 लाख प्रथम पारितोषिक असलेली ती स्पर्धा आणि तेथे देखील आपण भेटूयात पुढील आठवड्यामध्ये. ग्रँड मॅनेजमेंट करण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सांगली. बस स्थानकापासून अगदी काही अंतरावर हे स्टेडियम आणि ह्या महाकाय स्पर्धेनंतर पुढील आठवड्यामध्ये तेथे देखील आपण सर्वजण एकत्रित येऊयात. 15 धावा, 1 गडी गारद, चांगली सुरुवात. एका बाजूने नागेश वाडेकर, दुसऱ्या बाजूने एक केदार, असे 2 फलंदाज मैदानामध्ये सुसज्ज आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते. राहुल गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत 6 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत पहिल्या षटकाकरिता. स्क्वेअर ऑफ द विकेट, लॉफ्टेड स्क्वेअर ड्राईव्ह, काय फटका खेळलेत मिडल ऑफ द बॅटने. हेड पोझिशन स्ट्रेट, नागेश वाडेकरच्या बॅट मधून चेंडू निघून चाललाय छू 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 मंतर. सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक चौकार. विस्फोटक सुरुवात झालाय. अटॅकिंग अप्रोच सुस्पष्ट केलाय. गतवर्षीचे विजेते डिफेंडिंग चॅम्पियन्स प्राजक्ता दिवेश गोंधळी कागल, पुरस्कृत नारायण स्पोर्ट्स कागल इंडलगा ऑन फायर. वन्स अगेन स्विच हिटचा अटेम्प्ट करण्यात आलाय. फलंदाजांचं इंजिन मात्र या ठिकाणी गरम आहे. ज्वलंत फलंदाजी करतात. सिंगलला देखील या ठिकाणी प्रेझेंट करण्यात आलाय. बघता बघता 20 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक्सलंट बॅटिंग. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. सुंदर अशा वातावरणामध्ये दर्जेदार क्रिकेटची अनुभूती आपण घेतोय. नामदार चषक 2026 कागल या स्पर्धेच्या माध्यमातून राहुल षटक क्रमांक 2 मध्ये ब्रेक थ्रू घ्यावे लागतील. आता केदार आलेले आहेत ऑन स्ट्राईक. या वेळेस मध्ये आपण पाहू शकाल डिग आउट करून खेळलेत. सेमी हेलिकॉप्टरचा फटका आणि काय झेल आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील ठरू शकतोय. पंकजच्या माध्यमातून खूप कठीण झेल होता. अक्षरशः शॉर्ट मिड ऑफ ते तब्बल वाईडिश लॉंग ऑफ पर्यंत धावत गेला आणि त्यानंतर हा झेल परिपूर्ण केलाय. तो देखील विरुद्ध दिशेने धावत असताना. पंकजचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. देयर इज अ स्पेक्टॅक्युलर कॅच. वाव, एक्सलंट, फिनॉमिनल, प्रॉलिफिक. काय झेल टिपलाय आतापर्यंत ह्या स्पर्धेमधील आणि आजच्या रजनीमधील सर्वोत्कृष्ट झेल पंकजच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फिनॉमिनल फिल्डिंग. अशा प्रकारचा एक झेल खऱ्या अर्थाने विवेर रिचर्ड्सना बाद करत असताना कपिल देव रामलाल निखंज यांनी परिपूर्ण केला होता 25 जून 1983 मध्ये. विरुद्ध दिशेने धावत असताना काय जज केलं असेल पंकजने. ग्रेट कॅच. 20 धावा आहेत फलकावरती. 2 गडी गारद झालेले आहेत. नव्याने फलंदाज मुख्य प्रांगणामध्ये मिस्टर रब्बानी यांना आपण पाहतोय. दीड षटकांमध्ये 20 धावा, 2 विकेट. दोन्हीही संघ अगदी तुल्यबळ रीतीने खेळतात. टीट फॉर टॅट, ठोसास ठोसा, देश तसा वेश. लॉफ्ट केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा देखील फटका फसलाय परंतु झेल सुटलाय. बघा क्रिकेटचा खेळ कसा आहे. या आधीच्या चेंडूवर एक अशक्यप्राय झेल परिपूर्ण करण्यात आला आणि येथे साधा सोपा झेल सुटलेला देखील आहे. असा हा क्रिकेटचा खेळ. एका क्षणाला राजा, दुसऱ्या क्षणाला रंक. कॅच ड्रॉप. चांगली गोलंदाजी आहे या षटक क्रमांक 2 मध्ये. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून राहुल आपली भूमिका अदा करू लागलेला आहे. कमरतोड स्वरूपामध्ये चेंडूंचं एक्झिक्युशन करतोय. 20 लॉस ऑफ 2 विकेट्स. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळले होते. पावलांचा खूप चांगला वापर केला होता परंतु गतीने बीट झालाय. डिफेन्स करण्याकरिता मजबूर केलं फलंदाजाला. पुन्हा एकदा सिंगलचंच रोटेशन होणार. 23 धावा
1 षटक आणि 5 चेंडू परिपूर्ण झालेले आहेत. राहुल आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर. चांगली गोलंदाजी. डिफेन्सिव्ह रीतीने खेळण्याकरिता फलंदाजांना पूर्णपणे कुठल्या प्रकारे रूम देत नाहीयेत. 2 षटकांचा खेळ इथे परिपूर्ण झालेला आहे आणि 12च्या सरासरीने 24 धावा प्रथम फलंदाजी करत असताना प्राजक्ता दिवेश गोंधळी पुरस्कृत नारायण स्पोर्ट्स कागल हिंडलगा या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. श्रावण बाळ म्हणून सर्वश्रोत आदरणीय सन्माननीय हसनजी मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या कागल नगरीचं आभूषण आणि कोल्हापूर प्रभागाचे भाग्य विधाते म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे. केवळ राजकारण नव्हे तर समाजकारणामध्ये देखील सक्रियता दर्शवणारं व्यक्तिमत्व छत्रपती शाहू महाराजांच्या पावन अशा कागल तालुक्याचे अल्पसंख्याक समाजातील सलग 6 वेळा आमदार आणि 9 वेळा मंत्रिपदाची शपथ घेणारे महाराष्ट्रातील एकमेव अल्पसंख्याक समाजातील मंत्री ज्यांनी आतापर्यंत जलसंपदा, दुग्धविकास, कामगार, वैद्यकीय शिक्षण, विधी व न्याय यांसह कोल्हापूर, वाशिम आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून तब्बल 7,000 कोटींचा निधी जिल्ह्यातील मतदारसंघांचा कायापालट परिपूर्ण करून दाखवलाय आदरणीय हसनजी मुश्रीफ साहेब. आणि त्यांच्याच प्रकट दिनानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय सलग 4थ्या रजनीमध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्या बात है. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. आता नाव देखील माझंच गाजणार, चर्चा देखील माझीच होणार आणि मार्केट देखील मीच गाजवणार हे ठणकावून सांगितले फलंदाजाने. हा चौकार. काम 25 है. मेरे जैसा 1 तेरे जैसे 36 है. ग्रेट शॉट नागेश वाडेकर. 28. पुन्हा एकदा बिटवीन द गॅप. नागेश वाडेकर 2 चेंडू 2 चौकार. काय फलंदाजी करू लागलेत. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त विस्फोटक फलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. स्ट्राइक रेट विलक्षण नागेश वाडेकर यांचा. धाव फलकाला थोडेसे पंख त्यांनी प्रदान केलेलं आणि बघता बघता स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 32 या अंकावर. Once again, back to plate switch. जेल सुटलाय. किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. आणि थोडस साहस दाखवलं, आत्मविश्वास दाखवला आणि नशिबाची मिळाले साथ. 33. चौकार चौकार सिंगल स्ट्राइक रोटेट आता रब्बाने आलेले आहेत फलंदाजी करण्याकरिता. चांगली टोटल आहे. केवळ 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. वेळेचा विचार जर आपण केला तर आतापर्यंत 13 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत 15 चेंडू रिलीज करण्याकरिता. जयदेव. ओ हो ग्रेट ग्रेट फिल्डिंग. खूप चांगल्या रीतीने चेंडूला थांबवलं. अगदी शॉर्ट थर्ड मॅन परिकक्षामध्ये चेतनच्या माध्यमातून स्वतःचा सावध, साक्षपी, दक्ष, जागरूकपणा आणि अलर्टनेस काय असतो हे परिपक्व रीतीने दाखवून दिलंय चेतन यांनी. ग्रेट फिल्डिंग. 34. 3 धावा वाचवल्या चेतनने. यावेळेला ऑफस्टंपच्या पलीकडे शफल होऊन चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या पलीकडे. अजरुद्दीन जी, हमने अच्छा बनकर भी देखा है, फिर भी लोग बुरा ही कहते हैं. जब जब मैदान में हम आते हैं चौके छक्के ठोकते हैं, हमको नागेश वाडेकर कहते हैं. डेंजरस बैटिंग. नागेश वाडेकर ऍब्सोल्युटली ग्लिटरिंग बॅटिंग. 40 रन स्कोर कार्ड वरती झालेला आहेत आणि ते 40 पैकी 22 धावा नागेश जो फलंदाजी करतोय विशेष चौकार षटकारांचा केलेला आहे त्याने प्रवेश. जबरदस्त फलंदाजी. वा वा नागेश भावा, तूच रे छावा. सध्या तरी या शाहू क्रीडांगणामध्ये तुझीच हवा. प्रेक्षक करतायत वाह वाह. चौकार षटकार, चौकार षटकार. 40 धावा, 2 गडी गारद.
यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेले आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. खूप चांगली फलंदाजी. 3 षटकांनंतर तब्बल 42 धावा आणि त्यामध्ये नागेश वाडेकर यांनी 9 चेंडूंमध्ये 24 धावा ठोकलेल्या आहेत. खूप चांगले बॅटिंग केलंय बघा. 42 धावा 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. प्राजक्ता दिवेश गोंधळी कागल पुरस्कृत नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा या संघाची स्थिती थोडीशी हवी ठरू लागलेली आहे आणि नागेश ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. 42 धावा. अझरुद्दीनची 42चा जो आकडा आहे खरं तर ब्रँडॉन बॅरी मॅक्युलमनचा जर्सी क्रमांक आहे आणि पहिला असा फलंदाज न्यूझीलंड संघासाठी. न्यूझीलंड संघाने 1930 मध्ये कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, परंतु जे पहिलं त्रिशतक आहे ते परिपूर्ण करण्याकरिता 84 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. वाईट देखील आहे आणि समवेत 1 धाव देखील. अशा 2 धावा काउंट केल्या जाते. सिंगल येणार. चांगली भागीदारी रंगू लागलेले आहे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना. ISPL सुपरस्टार या षटकामध्ये राहुल आतापर्यंत तरी देखील जरूर इकॉनॉमिकल पाहायला मिळतोय. रब्बानी चांगली गोलंदाजी आहे बघा. स्पेल देखील आकर्षक राहिलाय. 1 विकेट घेतलेल्या, धावा कमी दिलेल्या आहेत. मागील षटकामध्ये चौकार षटकारांची आतषबाजी झाली होती, परंतु या षटकामध्ये नागेश स्ट्राईक पासून दूर देखील आहे आणि रब्बानीचा स्ट्राईक रेट आता 100 पेक्षा देखील कमी झालाय. 5 चेंडू फेस केलेले आहेत, 4 धावा त्यांच्या इंडिव्हिज्युअली. लॉफ्ट केलाय. व्हॉट अ शॉट. रब्बानीच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषा पार. ना रुकता है ना झुकता है. रब्बानी सिर्फ सिक्सर ठोकता है. वादळ येण्यापूर्वी देखील खूप शांततेत असतं. 5 चेंडूंमध्ये 4च केल्या होत्या आणि त्यानंतर षटकार ठोकलाय. आता या षटकारानंतर संघ मात्र तब्बल 51 या धावसंख्येवरती जाऊन विसावलेला आहे. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 7:37 या सामन्याला सुरुवात झाली होती. आतापर्यंत 19 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत 22 चेंडू हाताळण्याकरिता. 25 मिनिटे जेथे कंप्लीट होतील त्यानंतर मात्र तुम्हाला भुर्दंड लागणार. 27व्या मिनिटानंतर क्षेत्ररक्षक थेट 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. यावेळेला आपण पाहू शकाल फटका सुंदर स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदीच केंद्रबिंदूवरती खेळलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि पार्टनरशिप आता मात्र एक उच्चांक गाठत आहे. 53 धावा. रब्बानी देखील हळूहळू फॉर्म मध्ये होतात. सुरुवात भरपूर त्यांनी शांतपणे केली, परंतु आता त्या शांततेला भंग केलाय. स्ट्राईक रेट मध्ये सुधारणा केलाय. 53 धावा. स्टेप अप करिता पंच आपण या थर्ड अंपायर परीक्षण करायचं आहे. बॉलिंग क्रीज मध्ये गोलंदाजाने चुकी केलेली आहे किंवा नाही याचं परीक्षण आपल्याला करावं लागेल. सत्यस्थितीमध्ये 53 धावा आहेत फलकावर. नागेश वाडेकर ISPL मध्ये गाजलेला क्रिकेटपटू आहे. कागदोपत्री खूप स्ट्रॉंग, परंतु मैदानामध्ये किती स्ट्रॉंग राहणार. इट्स अ नो बॉल. खराब चेंडू. खूप चांगली पंचांची भूमिका आहे. आपली ॲक्युरेसी वारंवार मात्र दाखवून देतात आणि ऑन स्क्रीन देखील आपण बघू शकाल दूध का दूध पाणी का पाणी. क्रिस्टल क्लिअर. फुट लँडिंग मध्ये चुकी केली गोलंदाजाने आणि म्हणून हा चेंडू खराब. समवेत फ्री हिटचे देखील संकेत देण्यात आलेले आहेत. एव्हरी नो बॉल शुड बी अ फ्री हिट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फ्री हिटच्या चेंडूवर फलंदाजाने खरपूस समाचार घेतलाय. पंच शहानिशा करतायत की चौकार आहे किंवा षटकार आणि त्यानंतर मात्र त्यांनी इशारा दिलेला आहे चौकाराचा. 4 षटकांच्या समाप्ती अखेर स्कोर फलक तब्बल 58 या अंकावरती जाऊन विसावलेला आहे, ज्यामध्ये नागेश वाडेकर यांनी 25 धावा केलेल्या आहेत आणि रब्बानी देखील सांगतायत तू डाल डाल मैं पात पात. 9 चेंडूंमध्ये वैयक्तिक 16 धावांची खेळी आता रब्बानीच्या बॅटमधून समोर येते. सॉलिड पार्टनरशिप या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेलं आहे. जबरदस्त फलंदाजीचा पृथक्करण. चौकार षटकारांची संततधार मोठ्या प्रमाणावरती आपण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये पाहतोय.
नारायण स्पोर्ट्स कागल हिंडलगा आदरणीय प्राजक्ता दिवेश गोंधळी पुरस्कृत हा संघ मजबूत स्थितीमध्ये पोहोचलाय. परमनंट ट्रेडर्स हॉटेल भोंगा बोरगाव पुनरागमन करण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. काय मॅनेजमेंट आहे या स्पर्धेचं, अतिशय स्टँडर्ड लेवल. अक्षय शेळके साहेब, साहेब प्रेमी कागल आणि त्यांचे संपूर्ण शिलेदार यांनी या स्पर्धेला एका उच्च स्तरावरती नियोजित करून दाखवलेलं. फलंदाजीचा आस्वाद आपण सध्या घेतोय आणि समवेत एक भागीदारी देखील रचण्यात आलेलं आहे. ज्या रीतीने आपण पाहिलं होतं लेट 1990 मध्ये 1990च्या लेट म्हणजेच 1995 नंतर 1996 मध्ये एका बाजूने रोशन महानामा होते श्रीलंका संघाचा फलंदाज. त्यांच्या साथीने सनत जयसूर्या आणि 576 धावांची एक विक्रमी भागीदारी कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी परिपूर्ण केली. तो एक रेकॉर्ड होता लेट 1990 पर्यंत, परंतु 27 जुलै 2006 मध्ये तो रेकॉर्ड ब्रेक झाला. 624 धावांची भागीदारी झाली. एका बाजूने कुमार संगकारा, दुसऱ्या बाजूने महिला जयवर्धने. तशा रीतीने नागेश वाडेकर आणि रब्बानी दोन्ही फलंदाजांमध्ये आता पार्टनरशिप जी आहे ती उच्चांक गाठताना पाहायला मिळते. विकेट येणं बंद झालेलं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एका स्ट्रॉंग पोझिशन मध्ये नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा या संघाला आपण पाहतोय. 58 धावा. 5व्या षटकाला सुरुवात. सौरभ आलेले आहेत गोलंदाजी करण्याकरिता. काय फिल्डिंग आहे आणि सरते शेवटी पार्टनरशिप ब्रेक. धावचीतच्या स्वरूपामध्ये फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा झटका लागलेला आहे रब्बानीच्या रूपाने. घेऊयात एक छोटीशी डीजेची धून आणि जाऊयात मैदानामध्ये. पाचव्या षटकाची सुरुवात मात्र विकेटने झालेल्या. 58 नव्याने फलंदाज. संतोष सुळगे पाटील यांची एंट्री झाली मैदानावर. सध्या ते नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. 58 धावफलक थोडस थांबलेल्या स्थितीमध्ये. हा देखील फटका फसलाय आणि जगल जगल करत असताना आई ग म्हणता म्हणता बाबा बाबा करत जल मात्र परिपूर्ण झालाय. आणि ह्या षटकामध्ये थोडंसं पुनरागमन जरूर, कारण 2 बिग विकेट्स दोन्हीही सेट बॅटरला तंबूचा रस्ता दाखवून दिलाय. नागेश देखील बाद झालेले. 13 चेंडू 25 धावा. चांगल्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. ISPL सुपरस्टार नागेश वाडेकर बॅक टू द पॅव्हिलियन. टाळ्यांचा कडकडाट येतो या फलंदाजीकरिता. चांगली सुरुवात जरूर करून दिलाय, परंतु सौरभने आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय. 3 चेंडूंमध्ये 1 धावचीत, 1 इंडिव्हिज्युअल विकेट आणि 1 डॉट. एकही धाव खर्च न करताना 2 फलंदाजांना 2 सेट बॅटर्सला पॅव्हिलियनच्या दिशेने पाठवून एक स्ट्रॉंग कमबॅक करून दिलाय सौरभने. न्यू बॅटर अभिषेक मैदानाच्या दिशेने प्रस्थान करतोय. चांगली गोलंदाजी होत आहे. परमनंट ट्रेडर्स हॉटेल भोंगा बोरगाव या षटकाची आवश्यकता होती, कारण जो प्रोजेक्टेड स्कोर 90 पर्यंत दिसत होता त्या प्रोजेक्टेड स्कोरला आता कुठेतरी मागे खेचलेला आहे. आपल्या चांगल्या गोलंदाजीच्या बळावर योग्य लेंथ, लाईन, पेस, मोमेंट, व्हेरिएशन या सर्व गोष्टींची गुंफण घातली सौरभने या तिन्ही चेंडूंमध्ये. पुढचा बॉल शॉर्ट ऑन पोल. शांततेला भंग करणारा दर्जेदार षटकार. क्या बात है. जो घर में बड़ों के पैर छूता है वो एक दिन आसमान छूता है. और जब जब अभिषेक मैदान के बीच में आता है चौके छक्के लगाकर अपनी प्रतिभा को जताता है. व्हाट अ शॉट. सिक्सर. 64 धावा कंप्लीट. खूप चांगला फटका खेळलाय.
प्रॉपर फुटवर्कला यूज केलं. ऑफस्टमच्या पलीकडे शफल झाले, हाय बॅक लेफ्ट, स्ट्रॉंग बॉटम हँड आणि त्यानंतर मात्र स्मॅश केलं, चेंडूला हॅमर केलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. हा षटकार 64 धावा. पहिले 3 चेंडू चांगले होते परंतु जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेत अभिषेक. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता परंतु येथे बरोबरी केलंय गोलंदाजाने. तो शेर तो मैं सव्वा शेर. बघा एक विकेट टेकिंग ॲबिलिटी सहित हाताळलं गेलेलं षटक आहे. एक रनआउट आहे आणि बाकीचे 2 इंडिव्हिज्युअल विकेट आहेत परंतु एकाच षटकामध्ये 3 फलंदाजांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवलाय. अफलातून गोलंदाजीचं हे पृथक्करण आहे सौरभ यांच्या माध्यमातून. सातत्यपूर्ण रीतीने, अविरतपणे आणि अखंडपणे 64 धावांच्या मोबदल्यामध्ये 5 गडी मात्र गमवावे लागलेले आहेत. 5व्या षटकाचा खेळ तो विद्यमान चांगलं षटक हाताळलंय. नव्याने फलंदाज मुख्य खेळपट्टीकडे प्रस्थान करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या फलंदाजाच्या फलंदाजीमध्ये आहे सर्व संघाचं हित, त्याचं नाव आहे रोहित आणि क्रिकेटकरिता हे नाव अगदी परिचितच आहे. मुंबई इंडियन्सला ज्या रीतीने 5 ट्रॉफीज मिळवून दिल्या, पुढे जाऊन भारतासाठी देखील खऱ्या अर्थानं बार्बाडोसचं मैदान गाजवलं, 20 षटकांचा विश्वकरंडक मिळवून दिला आणि सध्या मैदानामध्ये त्याच नावाचा बॅटर सुसज्ज झालाय फलंदाजी करण्याकरिता रोहित पाटील. वेगवान चेंडू होता. हे षटक चांगलं राहिलं. सौरभ संघाला पुनरागमन करून देणारा गोलंदाज. पहिल्या 4 षटकांमध्ये 58 धावा आल्या होत्या परंतु 5व्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 6 धावा आल्या आणि महत्वपूर्ण असे 3 फलंदाज देखील बाद करण्यात आले. 5 षटकांच्या समाप्ती अखेर 64 धावा फलकावर. नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा या संघाची स्थिती. वेळेचा विचार आपण करूयात. आतापर्यंत पंचांच्या माहितीसाठी 27 मिनिटे उलटून गेलेले आहेत. 5 ऐवजी केवळ 4च क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवता येतील. 7:37 मिनिटांनी या सामन्याला सुरुवात झाली होती. वेळेचा अपव्यय करण्यात आलेला आहे आणि त्या कारणास्तव एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड हा तुम्हाला भोगावा लागेल. शेवटच्या षटकाला आरंभ प्रारंभ शुभारंभ होणार. अनिल आलेले आहेत गोलंदाजी करण्याकरिता. परमनंट ट्रेडर्स हॉटेल भोंगा पोरगाव संघाच्या माध्यमातून. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, दुहेरीसाठी प्रयत्न, फेकीस वैर झाली. ॲक्युरेसीचं महत्व क्रिकेटमध्ये फार मोठं आहे. जर ॲक्युरेसी नसेल तर अशा स्वरूपामध्ये अतिरिक्त धावा जरूर खर्च केल्या जातात. 2 धावा पडून परिपूर्ण केल्या संतोष आणि रोहित या दोन्ही फलंदाजांनी. 66 धावा लढण्यायोग्य स्कोअर. अजूनही 5 चेंडू शेष स्थितीमध्ये. अनिलचा पुढील बॉल. यावेळेस जबरदस्त फटका आहे. चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. प्रॉपर स्विच हिट सजवलेला आहे. काय फटका खेळलेत आणि मैदानामध्ये अझरुद्दीनजी. संतोष देखील गोलंदाज अनिलला सांगतोय, संतोष काय म्हणतोस, काय फटका दर्जेदार. स्वतःचं कसब, कला, कौशल्य, नैपुण्य, तरबेजपणा उच्च हातोडीने सराईतपणे दर्शवणारा षटकार संतोष यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. काय मेहनत घेतली जात आहे. संतोष आणि रोहित दोन्हीही फलंदाजांच्या वतीने या शेवटच्या षटकावरती हल्ला बोल चढवण्यात आलेला आहे. डबल सिक्सर डबल असं रोटेशन झालंय. बघता बघता 74 धावा सद्यस्थितीमध्ये परिपूर्ण झालेल्या आहेत. खूप चांगली टोटल आहे. 6 षटकांच्या सामन्यामध्ये 70+, 80+. फॉलिंग स्वीप खेळलेला आहेत. फॉलिंग स्वीप खेळलेला आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. दंड 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 करत मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार आहे. शेवटचा षटक एक्सपेन्सिव्ह ठरलेला आहे. संतोष यांनी खूप चांगल्या रीतीने फिनिशिंग टच अदा केलेला आहे. महेंद्रसिंग धोनी आणि हार्दिक पांड्या यांची आठवण करून देतात. अजूनही 2 चेंडू शेष आहेत आणि 78 धावा फलकावर. क्या बात आहे संतोष.
टॉस बॉल, काय पाठराखण आहे, समर्थन फार मोठ्या प्रमाणावरती आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकरिता. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्येचा उच्चांक गाठला गेलाय, तब्बल 8/0, 80 धावा प्रोग्रेस कार्डवरती सजलेल्या आहेत. विजयासाठी 81 धावांचं लक्ष परमनंट ट्रेडर्स हॉटेल भोंगा बोरगाव या संघासमोर. 81. आणि लेट टू लेट स्कोर कार्ड या ठिकाणी हलकंसं अपडेट. चं टार्गेट ऑल सेट प्रतिस्पर्धी संघासमोर. चला अपकमिंग मॅच पन्हाळा टायगर्स वर्सेस निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्स. दोन्हीही संघांचे संघनायक नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता टॉस बॉक्स जवळ येण्याची कृपा करावी. यानंतर होणारा सामना निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्स वर्सेस पन्हाळा टायगर्स. लवकरात लवकर दोन्ही संघांचे संघनायक टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता आपण यावं ही रिक्वेस्ट. यानंतर होणारी लढत पन्हाळा टायगर्स वर्सेस निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्स. लवकरात लवकर दोन्हीही संघांचे संघनायक आपण टॉस करण्याकरिता या. सेकंड राऊंड मधील पहिला सामना च्या दोन संघांमध्ये आपण परिपूर्ण करणार आहोत. कृपया करून आम्ही विनंती करतोय चांगली कामगिरी करून पोहोचलेलात पन्हाळा टायगर्स अँड निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्स.
आदरणीय संभाजी नाळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. करवीर क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय, सरांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्विंग करणार आहोत. चॉईस हवी आहे की दोघांपैकी एक बोलणार? ओके, पन्हाळा टायगर्स संघाच्या संघनायक सांगतायत की बोलू द्या समोरच्या संघनायकाला. स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे प्रॉपर पद्धतीने. निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्सचा उच्चार असणारा काही क्षणचित्र आपण कैद करणार आहोत. सोनेरी क्षणांचे सोबते आम्ही म्हणतोय आणि सुवर्ण क्षण येथे कैद केले जातात, कॅमेरामध्ये बंदिस्त केले जातात. आयुष्यामध्ये शेवटी फक्त आठवणीच राहतात आणि जेव्हा जेव्हा एक क्षणचित्र पाहिलं जाईल तेव्हा तेव्हा या स्पर्धेची आठवण येणार. छप्पा आलेला आहे. नाणेफेकीची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते. निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्स या संघाच्या बाजूने झुकलेले आहे. सर, आपण टॉस जिंकलाय, काय निर्णय घेणार? फिल्डिंग सर. प्रथमतः क्षेत्ररक्षण आपण स्वीकारलेलं आहे, काही खास कारण? खास कारण म्हणजे सर कमी धावांमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करीन त्यांना आणि त्यामुळे चेसला आम्हाला बेटर राहील, एक मेन कारण आहे सर. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहेत? एक चेंज आहे सर, विनायक डेरे म्हणून आमचा प्लेअर इन होतोय, सुधीर सरनाईक आउट. नक्कीच. काय म्हणाल, खचाखच प्रेक्षकांनी भरलेली क्रीडा नगरी जणू काही क्रिकेटची पंढरी बनलेली आहे आज कागल नगरी. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये खेळत असताना? आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की कागल तालुक्यामध्ये एवढी मोठी स्पर्धा होते, त्यासाठी पूर्ण सर्व जी टीम आहे त्यांचं आमच्या निप्पाणी ग्रामीणतर्फे आम्ही अभिनंदन करतो. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण खेळतायत, क्रिकेटच्या खेळामध्ये स्पोर्ट्समॅन स्पिरिट, खेळाडू वृत्तीला किती महत्व आहे तुमच्या दृष्टीने? सगळ्यात महत्त्वाचं स्पोर्ट्समॅन स्पिरिटलाच महत्त्व आहे, त्यानुसारच खेळाडू घडत राहतात. त्यामुळे त्या खेळाडूची काय असेल ते डेव्हलपमेंट त्यावरच डिपेंड आहे. आपल्या खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा आहेत. दुसऱ्या बाजूने पन्हाळा टायगर्स आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये विजयश्री आपण ओवलेला आहे, आत्मविश्वास दुणावलेला आहे. आता सेकंड राऊंडला सुरुवात होते. प्रथम आपल्याला बॅटिंग करायची आहे, काय वाटतंय आयडियल स्कोर आणि आपल्या संघातील स्टारकास्ट बद्दल थोडीफार माहिती? मगाशी आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेतली होती. थोडं बॉलिंग एफर्ट चांगला लावून कमी धावसंख्येत रोखलं होतं आणि मॅच जिंकली होती. आता पण तसंच वाटलं, पुढील संघाला देऊ मागण्यासाठी टॉस जिंकेल, पण त्याच्या उलटं झाले. पाहू आता, थोडं चांगला स्कोर उभा करू आणि डिपेंड पण करण्याचा प्रयत्न करू. कोणते स्टारकास्ट खेळाडू आपल्या संघामध्ये समाविष्ट आहेत? मुंबईचा अमित पाटील आयकॉन, अमोल निळगडे ISPL खेळलेले आहेत, त्यांचा पण थोडा अनुभव येईल. जलसिंग पाटील, प्रमोद चव्हाण असे खूप खूप आहेत पन्हाळा तालुक्यामधले चांगले प्लेयर आहेत. ISPL सुपरस्टार आपल्याला बघायला मिळणार आहेत अपकमिंग मॅच मध्ये. तुमच्या दृष्टीने कसं आहे मॅनेजमेंट या स्पर्धेचं? खूपच छान. मगाशी पण बोललो मी की एकदम चांगलं नियोजन आहे ग्रामीण पटलावरती. असं एकदम भारी वाटलं होतं मगाशी खेळताना की फर्स्ट टाइम खेळालो आहे म्हणजे कागलमध्ये आमची पन्हाळा तालुक्याची टीम. चांगलं नियोजन केलं आहे नामदारच्या सर्व ऑर्गनायझरांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. शेवटचा प्रश्न आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये फिटनेसचं महत्व किती मोठं आहे? जर एखादा खेळाडू फिट नसेल तर किती फरक पडतो आणि फिट असेल तर किती फरक पडतो? फिटनेसला खूप महत्त्व दिलं पाहिजे, कारण की फिटनेस असेल तर आपण गेम इम्प्रूव्ह करू शकतो. नसेल तर एक मॅच खेळल्यानंतर बॅकवर्डला, आत्ता मगाशी बोललो एक जण की म्हणजे विजय पावले म्हणा, इतर म्हणजे ISPLचे ज्यांना जे फिट आहेत ते दररोज मॅचेस खेळू शकतात आणि ज्यांचा फिटनेस कमी आहे त्यांचं लगेच म्हणजे आपण खेळलो ना की लगेच त्यांना हे होतं. नक्कीच. टॉस बॉक्स मधून न्यूज क्लिअर आहे. नाणेफेकीची प्रक्रिया जिंकलेली आहे निप्पाणी ग्रामीण स्पोर्ट्स टीमने. प्रथमतः स्वीकारलेला आहे क्षेत्ररक्षण, फलंदाजीसाठी प्राचारण केलेलं आहे पन्हाळा टायगर्स या टीमला. दोन्ही संघांच्या खेळासाठी मनपूर्वक शुभेच्छा. आमच्या समवेत करवीर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जोडले गेलात. सामना थांबवायचा आहे पंच आपल्या माहितीसाठी. बोरगाव संघनायक आपल्याला कॉन्टॅक्ट करावा लागेल कमिटीशी, त्यानंतर सामना सुरू होईल. आमच्या समवेत आदरणीय सन्माननीय संभाजी नाळे सर जोडले गेलेले आहेत. संचालक महोदय साहेब, आपण या स्पर्धेमध्ये समाविष्ट झालात. एक काळ असा होता 1986 मध्ये जेव्हा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात झाली. हाफ पॅन्ट परिधान करून क्रिकेट खेळलं जायचं, अनवाणी पायांनी क्रिकेट खेळायचे, खेळाडू 11 असायचे आणि बॅट एकच असायची. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. संयोजकांनी आता सूचना दिलेल्या आहे की आपण सुरुवात करू शकतोय, परंतु ज्या रीतीने टेनिस बॉल क्रिकेट एक उंची गाठते, लेदर बॉल क्रिकेट आधीपासूनच विकसित होतं, परंतु टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतोय जिथे 1-1 करोड प्रथम पारितोषिक असलेल्या स्पर्धा नियोजित केल्या जातात. समवेत
आपण विजय जास्त लांब जाण्यापेक्षा विजय पावलेचं उदाहरण घेऊयात. 32,50,000 तो सोल्ड झाला. कर्ण अंबाला 1-1 करोडची पारितोषिक आपल्या नावावरती करतोय. समवेत आपण जगत सरकारला पाहिलं, प्रिन्स ऑफ तारकेश्वर 3,84,00,000ची 4 व्हीलर न भूतो न भविष्यती तो पुरस्कार त्याने आपल्या नावावरती केला. इतकी उंची टेनिस बॉल क्रिकेटने गाठलंय, कसं म्हणाल तुम्ही? आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द. धन्यवाद सर. नामदार चषक, भव्य डे नाईट चषक, पहिल्यांदा मी कमिटीचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. कारण अशा स्पर्धा होणे गरजेचं आहे आणि तुमच्या माध्यमातून स्पर्धा एवढ्या उत्कृष्टरित्या भरलेल्या आहेत त्याबद्दल मी अभिनंदन. आणि दुसरं एक अभिनंदन करतो कमिटीचं की परवा पुनाळमधील एक खेळाडू किडन्या फेल झाल्या, त्यांनी तिचं ऑपरेशन करायचं आहे. तर मी एक आपल्या ग्रुपवर जाहिरात पाठवली होती कोल्हापूरच्या की मदत करा म्हणून, आणि आमचे मित्र सुरेश साहेब यांनी ती जाहिरात बघितली व कमिटीमार्फत अक्षय शेळके साहेब यांनी कमिटीमार्फत मदत दिली. पुनाळचा खेळाडू कागलमधनं मदत करतात. जो क्रिकेट खरोखर खेळतोय त्या क्रिकेट खेळाडूबद्दल आत्मीयता आहे. त्याबद्दल मी सर्व अक्षय शेळके साहेब व सर्व कमिटीचे अभिनंदन करतो. आणि सर, तुम्ही जसं बोलला टेनिस बॉल, तर मी तसा फुटबॉल खेळाडू आहे. जवळजवळ 10 ते 12 वर्ष ग्रामीण डिशनर के चषक भरवतो आहे आणि कोल्हापूरमध्ये फुटबॉल जास्त आहे. त्यानंतर त्याच्या अगोदर दुधाळी बघितलं किंवा कोल्हापूरमध्ये क्रिकेट टेनिस फुल होतं, पण मध्ये कमी झालं. मला वाटतं किरण खतकर, अविनाश रायकर किंवा खाडे या असे भरपूर खेळाडू होते. त्यावेळी भरपूर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये होतं. मला वाटते उपरीचे कोणते, राबाडे का, होगाडे संजू होगाडे हे खेळाडू होते. मधल्या काळामध्ये टेनिस कमी झालं आणि आत्ता या टेनिसला एवढं महत्त्व आलं आहे की ग्रामीणमधली खेळाडू, आता आमच्या भागातील जलसिंग पाटील आहे, प्रमोद आहे, अवधूत पाटील आहे, बरेच खेळाडू ग्रामीणमधनं करवीरमधनं आलेत. किंवा इकडले सागर मकवाना आहे, संदीप मकवाना आहे, नितीन माटोंगा आहे, विकी पुजारी आहेत. आता परवा रोहित खांडेकर आहे किंवा बावड्याचा आपला प्रतीक पाटील आहे. असे बरेच खेळाडू यायला लागलेत आणि ISPLच्या माध्यमातून विजयभाऊ आणि आम्ही पण बरोबर असतोय. तसे खेळाडू तयार व्हावेत. म्हणजे जरी एवढ्या उंचीवर गेलेत तरी ते अजून जमनीव आहेत. कारण बरेच ठिकाणी बघितले तर ते आमच्या खेळाडूंच्यावर खेळलेले आहेत. म्हणजे कुठं तर मी स्टार झालो आणि हवेत गेले असल्यातलं नाही. तर सर्व खेळाडूंना एक विनंती आहे माझी की तुम्ही जमिनीवरच राहा. किती पण जरी तुमचा खेळ चांगला असला तरी तुम्ही जमिनीवर राहा, मातीशी ग्राउंडशी प्रामाणिक राहा. कारण साहेब हे मुश्रीफ साहेबांच्या यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या नेत्यांच्या माध्यमातून ग्राउंड चालू असेल. मी सांगलीमध्ये मागल्या 5 वर्षात लोकवर्गणीतून ग्राउंड केलं एवढं 16 लाख खर्च करून. तर हे ग्राउंड क्रिकेटसाठी असेल, फुटबॉलसाठी असेल, कबड्डी खो खो असेल किंवा पोलीस भरतीच्या मुलांसाठी असेल, हे ग्राउंडचं आपण कायम प्रामाणिक राहिलो तर आपण चांगल्या प्रतीचे खेळाडू तयार होणार. आणि ह्या माध्यमातून जर तुम्ही टेनिस बॉलला आता ISPLला तुम्हाला चान्स आहे तर त्या चान्सचा फायदा घ्यावा प्रत्येक खेळाडूंनी. आणि आमच्या काळात, आता आम्ही 90च्या काळामध्ये खेळलो, 90-95च्या दरम्यान सायकलवरनं जायचं होतो खेळण्यासाठी. त्यावेळी घरातली लावून देत नव्हती क्रिकेट खेळण्यासाठी. म्हणजे क्रिकेट म्हणजे दुश्मन घरातल्यांचा. तर आता क्रिकेटमध्ये प्रोफेशनल आहे. लेदर सोडून टेनिसमध्ये पण काहीतरी महत्त्व आलं आहे. तर ह्या माध्यमातून तुमचं अभिनंदन की असं खेळाडू तयार व्हावं आणि खेळाडूंना काहीतरी त्याचं चीज व्हावं. त्याबद्दल मी तुमचं कमिटीचं धन्यवाद करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे आदरणीय शिवाजी नाळे साहेब, करवीर क्रिकेट असोसिएशनचे संचालक महोदय. साहेब, आपण खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं आणि मी काल देखील उल्लेख केला होता की खेळाडूंनी प्रत्येक गोष्टीची नशा केली तरी चालेल, परंतु गर्वाची नशा करू नका. तर तुम्ही पुढे जाणार आणि आपल्या माध्यमातून देखील तो महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आलेला आहे. आता आपण जाऊयात लाईव्ह ॲक्शनमध्ये, जिथे सामना सुरू आहे. आपण सन्मानाने व्यासपीठावरती आसनस्थ होऊन या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटावा. आमच्या समवेत वैभवजी अडके साहेब जोडले गेलेले आहेत, शिवसेना तालुका प्रमुख. साहेब, आपल्याला मनोगत व्यक्त करायचं आहे, प्लीज व्यक्त व्हा. मी प्रथमतः आमचा मित्र अक्षय शेळके आणि त्यांचे सर्व जे त्यांच्या समेत सहकारी आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. गेली जी 10 वर्ष हे जे टेनिस क्रिकेट बंद होतं
ते त्यांनी चालू केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे खेळाडू साहेब आम्ही फक्त इंस्टाग्रामवर बघत होतो, म्हणजे एक मी क्रिकेट प्रेमी आहे जरी राजकारणात असलो तर, आणि ते फक्त इंस्टाग्रामवर बघत होतो आणि ते प्लेयर आता मला ते रिअलमध्ये बघताना खरोखर एक आनंद होत आहे. आणि ते रिअलमध्ये आलेलं आहे. तर हे व्यासपीठ जे आहे ते अक्षय शेळके आमचे वर्गमित्र याने या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. मी खरोखर त्याचं आणि त्याच्या सर्व सहकार्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. आणि याच्या पुढे सुद्धा साहेब आणि एक चांगले प्लेयर येऊत. आणि जे प्लेयर आम्ही फक्त इंस्टाग्रामवर बघतोय, कारण आम्हाला बाहेर तेवढ्या ठिकाणी जाणं शक्य नाही आहे. कारण एक क्रिकेट प्रेमी म्हणून साहेब प्रत्येकाचं स्वप्न काय असते, एखादी इंडियाची मॅच बघावी किंवा एखादी IPLची मॅच बघावी. आणि त्याच्यानंतर स्वप्न असते की जे जे स्टार खेळाडू आहेत ते रिअलमध्ये पाहावं. तर हे स्वप्न त्यांना या कागल नगरीमध्ये या अक्षय शेळकेनं आम्हाला सर्व प्रेक्षकांना, म्हणजे जे आम्ही जे क्रिकेट प्रेमी आहोत, राजकारण हा नंतरचा विषय आमचं पदभेद, पण एक क्रिकेट प्रेमी म्हणून त्याने एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं सर्वांना की बाबा हे जे रिअल प्लेयर आहेत तिथं जे सामने होतात तिथे इथं खेळताना दिसत आहेत, अतिशय दर्जेदार खेळ होताना दिसत आहे. आणि काल तर जो सामना झाला तो अतिशय साहेब टाय ब्रेकवर झाला की डोळ्याचं पानं फेडणारा सामना झाला. तर असे सामने होत आणि आपले जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना एक चांगल्या दर्जाचे क्रिकेट पाहू एवढीच इच्छा व्यक्त करतो. आणि या पुढील स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी याच्यापेक्षा पण साहेब चांगले चांगले खेळाडू येऊ आणि ते आम्हाला पाहण्यासाठी मिळो एवढी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपले देखील मनपूर्वक आभार. आपण आता वळूयात मॅचच्या दिशेने. ऑन फील्ड डिसिजन जो असेल तो मान्य करावा लागेल. प्रॉपर कव्हरअप झालेला नाहीये. पंचांच्या माहितीसाठी व्हाईट बॉल, 84चं टार्गेट. करा धावा, एक गडी गारद. बॉलर तयार, सचिन. खूप चांगल्या रीतीने हा चेंडू हाताळण्यात आलेला आहे. शॉट ऑफ गुडलँड स्पॉटवरून प्रचंड बाउन्स झाला आणि उर्वरित काम यष्टीरक्षकाने चोखपणे पार पाडलेलं आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ विद्यमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रिक्वायर्ड रन रेट बघा 19.4, म्हणजे फलंदाजांना गाडीचा गिअर चेंज करावाच लागेल या मॅच मध्ये. चौकार षटकारांची प्रचंड आवश्यकता आहे. तितकंसं चांगलं कनेक्शन नव्हतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण केलेलं. धीम्या गतीने हे धावफलक आपण पाहतोय. सुरुवात संथ, शांत आहे, शीतल. या सुरुवातीला कन्वर्ट करावं लागेल. तू क्या है वो बताना जरूरी है. अगर जिंदा है तो जिंदा नजर आना जरूरी है. इस मैच को जीतने के लिए छोड़ो डॉट, छोड़ो सिंगल, अभी चौके और छक्के ठोकना जरूरी है. फार आवश्यक आहे चौकार षटकार. सुरुवात प्रचंड संथ. यावेळेला आपण पाहू शकाल 1 हँडेडली कॅच पिक केलेला आहे. मिड विकेट शॉट, मिड विकेट परिकक्षामध्ये संतोष सुळगे पाटील, सुपरस्टार आयकॉन. एक्सलंट कॅच. फुलातून झेल परिपूर्ण करण्यात आलेला आहे. 1 हँडेडली हा झेल बघायला मिळाला. ग्लेन फिलिप्स यांची 100% आठवण करून दिली संतोष सुळगे पाटील यांनी. ग्रेट कॅच. विकेटची तारांबळ थांबत नाहीये. एकामागोमाग एक विकेट जात आहेत. धावसंख्या देखील प्रचंड धीम्या गतीने सुरू आहे. एक चांगली पार्टनरशिप आणि कोणत्या तरी एका फलंदाजाला अँकर रोल येथे प्ले करावा लागेल. राहुल 7 चेंडूंमध्ये 7 धावा आणि नव्याने फलंदाज आता शरद आलेला.
करंट रन रेट 4.80 आहे. या सामन्यामध्ये या पूर्णपणे हावी होत असताना आपण पाहतोय नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा टीम. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, हा देखील चेंडू हवेमध्ये, शॉट बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. विकेट पे विकेट, विकेट पे विकेट, विकेट पे विकेट. तू चल मैं आयाचं दृश्य आपण पाहतोय. आयाराम गयाराम गॉन. दोन चेंडूंमध्ये दोन फलंदाज बाद झालेले आहेत. हॅट्रिक परिपूर्ण करण्याची सुवर्ण संधी सचिन या गोलंदाजासमोर. न्यू बॅटर निखिल बॅटिंग स्टान्स वरती सुसज्ज. सचिन आपल्या बॉलिंग रनवे वरून हॅट्रिक बॉल घेऊन रिस्पेक्ट देण्यास भाग पाडलेला आहे. खूप चांगलं षटक राहिलंय. या षटकामध्ये धावा परिपूर्णरित्या ठप्प बघायला मिळाल्या. पंच 5 चेंडू झालेले आहेत का परीक्षण करा, कारण इथे मॅन्युअल स्कोरर आणि डिजिटल स्कोरर दोघांनीही 5 चेंडू काउंट केलेले आहेत. त्याचं विघटन मी तुम्हाला देतोय बघा. पहिला चेंडू वाईड, त्यानंतर अधिकृत पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू सिंगल, तिसऱ्या चेंडूवर विकेट, चौथ्या चेंडूवर विकेट आणि 5वा चेंडू देखील डॉट. एक चेंडू उर्वरित असेल. षटक संपलेलं नाहीये. आमच्या लाडक्या पंचांच्या माहितीसाठी 12 धावा फलकावर, 3 गडी गारद. क्लास 1 बॉलिंग. सचिन पूर्णपणे स्कोर फलकाला शांत करून ठेवलाय. इथे स्लोवर पण हाताळला. काही फरक पडणार नाहीये. चेंडू नंतर देखील 3 षटकांचा खेळ. फिनिश. फलकावरती केवळ 12 धावा आहेत आणि 3 गडी गारद. एकतर्फी सामना होतोय किंवा काय असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. करंट रन रेट केवळ 4चा आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 72 धावांचं लक्ष आता समोर राहिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर चौकार खेचायचा आहे. प्रत्येक चेंडूवरती चौकार. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. ज्या रीतीने आंद्रे रसेल करतात, ख्रिस्तोफर हेनरी गेल यांना आपण पाहिलं असेल. अझरुद्दीनची 2011चा जेव्हा IPLचा हंगाम परिपूर्ण झाला, एका हंगामामध्ये ख्रिस गेल यांनी 44 षटकार खेचलं होतं. आणि जेव्हा 2012चा IPLचा हंगाम कंप्लीट झाला तेव्हा एका हंगामामध्ये 59 षटकार, रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी. आणि 2019 मध्ये आंद्रे रसेल यांनी 52 षटकार खेचले होते. येथे तशी काहीशी फलंदाजी करावी लागेल, कारण चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 72 धावा. म्हणजे षटकार आणि चौकार तुम्हाला जिंकवू शकतात. जास्त पर्याय शिल्लक राहिलेले नाही आहेत. संकट येण्यापूर्वी त्याची चिंता करत बसू नका. लेट्स फाईट. संघर्ष करायला शिका, त्याशिवाय गत्यंतर नाहीये. फायटिंग एबिलिटी दर्शवावी लागेल. राहुल ऑन स्ट्राईक आहे. 18 चेंडू आणि 72ची निकळ. वेळेचा विचार देखील जरूर केला जाईल गुणलेखकांच्या माध्यमातून. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट मध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा जरूर पळून परिपूर्ण करण्यात आलेल्या आहेत. बघा इथे कॅल्क्युलेशन कसं करावं लागेल की आपल्याकडे 17 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 17 चेंडूंमध्ये जवळपास 11 ते 12 षटकार आपल्याला खेचायचे आहेत जर जिंकायचं असेल. आता ह्याच माइंडसेटने खेळावं लागेल. जेव्हा रिकी पॉन्टिंग यांना देखील प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्याने देखील सांगितलं की कॅल्क्युलेटिव्ह माइंडसेट धावा चेस करत असताना फार आवश्यक असतो. लॉफ्ट केलंय ऑन साइडला. काउफेकच्या दिशेने फटका फसलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणि येथे जे समर्थक आहेत त्या समर्थकांचं कौतुक व्हायला हवं. जेव्हापासून मैदानामध्ये नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा संघ उतरलाय, मी कॅमेरामॅनला विनंती करेन की तुम्ही समर्थकांच्या दिशेने कॅमेरा जरूर रोल करा. अगदी जबरदस्त पाठराखण, फार मोठी संख्या आहे तेथे पाठराखण करण्याकरिता. आणि प्रत्येक विकेट नंतर टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत.
आणि कदाचित तुझ्या त्या दिवसामध्ये पोपवादन देखील प्रॉपर इंटरनॅशनल क्रिकेटची फिलिंग या ठिकाणी तुम्हाला येणार. इतक्या मोठ्या प्रमाणावरती समर्थन केलं जात आहे. नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा आदरणीय प्राजक्ता दिवेश गोंधळे ताईंचा संघ सध्या मैदानामध्ये वर्चस्व निर्माण करतो आणि हा कॅमेरा रोल झालाय. आणि बघा ते प्रेक्षक आहेत, ते समर्थक आहेत, पाठीराखे आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती टाळ्यांचा कडकडाट आहे, शिट्ट्यांचा आवाज आहे आणि समर्थन मोठ्या प्रमाणावरती आहे. 14 धावा 4 गडी गारत. हे डॉमिनेटिंग क्रिकेट आहे. अझरुद्दीनजी, का गतवर्ष आम्ही या स्पर्धेचे महाअंतिम विजेते आहोत, डिफेंडिंग चॅम्पियन्स म्हणून आम्हाला का ओळखलं जातं हे दाखवून देतात. आमच्या समवेत 12वा खेळाडू देखील आणि 12व्या खेळाडूला कधीच कमी लेखायचं नसतं. का ते देखील तुम्हाला सांगतो थोड्या वेळामध्ये. 12व्या खेळाडूंचा देखील सॉलिड इतिहास आहे महाराष्ट्राच्या या क्रिकेटमध्ये. बॅटच्या एजवरती ब्रश होऊन चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. हा चौकार आहे आणि चौकारासहित फलकावरती जर आपण पाहिलं तर 18 धावा कंप्लीट झाल्यात. विजयासाठी तब्बल आवश्यकता आहे 66 धावांची. येणारे चेंडू शेष राहिलेले आहेत अजूनही 14. 12व्या खेळाडूची चर्चा आपण करत होतो. खरं तर अझरुद्दीनजी, जेव्हा 2013 मध्ये स्वर्गीय रतनबुवा चषक ही स्पर्धा परिपूर्ण झाले होते तिथे 12वा खेळाडू होता केतन वामन मात्र, वाकळण संघाचा 12वा खेळाडू होता. आणि आज केतन वामन मात्र कुठे आहे? 39 बाईक आणि 6 4 व्हीलर असा 12व्या खेळाडूंचा प्रवास असतो. त्यानंतर रात हो या दिन जिसकी बल्लेबाजी हर दिन है बेहतरीन उसका नाम है काजी फरदीन, तो देखील 12वा खेळाडूच होता. आज कुठे? तसं आमच्या समवेत 12वा खेळाडू आणि त्याचं खूप चांगलं समर्थन देखील आहे संघाला. परफेक्ट माहिती आमच्या गुणलेखकांपर्यंत तो पोहोचवतोय. सुशांत कडोलकर, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. सामना एकतर्फी होण्याची दाट शक्यता आहे. 4 षटकांचा खेळ फिनिश झालाय. फलकावरती केवळ 18 धावा आहेत. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये 11 षटकार खेचायचे आहेत. 12 चेंडूंमध्ये 11 षटकार. अशा प्रकारचे कारनामे सुमित भरत ढेकले, आपल्या भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली, सलग 10 चेंडूंमध्ये 10 षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावरती जरूर आहे. असे भरपूर खेळाडू आहेत ज्यामध्ये केतन वामन म्हात्रेचं नाव घ्यावं लागेल, कृष्णा लक्ष्मण सातपुतेचं नाव घ्यावं लागेल. एक से बडकर एक, तोफे हे अनेक. थॉमस डायसला कोण विसरेल, त्यानंतर जगत सरकारला कोण विसरेल. आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये खेळाडू आहेत दीपेश प्रभाकर गोलप, त्यांनी 11 चेंडूंमध्ये 11 षटकार ठोकलं होतं. येथे 12 मध्ये 11 ठोकायचे आणि बाकीचे काहीही पर्याय नाही आहेत फलंदाजी करणाऱ्या संघासमोर. सुशील बुर्ले यांना आपण पाहिलं 6 चेंडू 6 षटकार या स्पर्धेमध्ये. आणि संदीप मकवाना यांना आपण पाहिलं 5 चेंडू 5 षटकार. 6व्या चेंडूवरती रिस्पेक्ट दिला. 6व्या चेंडूवरती षटकार खेचू शकत होते परंतु रिस्पेक्ट दिला गोलंदाजाला. औपचारिकतेकडे हा सामना वळू लागलाय आणि अझरुद्दीनचे सांगायला अभिमान वाटतो, आपल्याच महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बिलॉंग करणारा अर्थातच दर्शन बांदेकर यांनी जेव्हा मी इंटरव्ह्यू घेतला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये तेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं की आतापर्यंत मी 15 गोलंदाजांना सोडलेलं आहे. 5 चेंडूत 5 षटकार खेचून 15 गोलंदाजांना 6व्या चेंडूवर डिफेंड करून दाखवलेला हा इतिहास आहे. आणि येथून फॉर्मॅलिटी या मॅच मध्ये 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि तब्बल 65 धावांची आवश्यकता. सुमित, वाव, व्हॉट अ फिल्डिंग. केदारच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अगदी उच्चस्तरीय असे हे खेळाडू आहेत. संपूर्ण भारत भ्रमंती करत असतात आणि गुणवत्तेचं दुसरं नाव बनवून आपल्या क्षेत्ररक्षणाचा एक उच्च दर्जा या ठिकाणी दर्शवून देतात खूप चांगल्या रीतीने. फार कमी वेळ होता, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये या चेंडूला थांबवलं. 4.5 षटकांचा खेळ झालाय कंप्लीट. 1 वे ट्रॉफिक राहिली या मॅच मध्ये. शॉट स्वीपर कव्हरला भेदून डीप स्वीपर कव्हर मध्ये ट्रॅव्हल झालेला हा चेंडू
चॅम्पियन प्रमाणे खेळलेले आहेत. जेव्हा शिव खेरा यांचं एक पुस्तक आहे यश तुमच्या हातात, जेव्हा ते पुस्तक लिहिलं गेलं, त्या पुस्तकाच्या सर्वात जास्त प्रती विकल्या गेल्या आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये शिव खेरा यांचं नाव लिहिण्यात आलं. त्या पुस्तकाचं पहिलंच वाक्य होतं, विजेते कधीही वेगळ्या गोष्टी करत नाहीत, परंतु प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. आणि हे डिफेंडिंग चॅम्पियन प्रमाणे खेळलेले आहेत. कौतुक करावं तेवढं कमीच आहे या संघाचं. अक्षरशः डॉमिनेट. आदरणीय सन्माननीय जीवनजी शिंदे साहेब, दख्खन पन्हाळा विभागाचा आभूषण साहेब, आपण कृपया करून टॉस बॉक्स जवळ येण्याची कृपा करावी. काय समर्थन आहे, काय समर्थन आहे. खूपच दर्जेदार ही पाठराखण राहिलंय. आणि अझरुद्दीनजी ह्या सामन्यामध्ये सर्व लक्ष प्रेक्षकांनी वेधून घेतलंय. आतापर्यंत आपण 4 नाईट्स पाहिल्या, अशा प्रकारचा सपोर्ट कोणत्या संघाला नव्हता, परंतु या चौथ्या रजनीमध्ये नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा या संघाला जबरदस्त सपोर्ट आहे. आणि या प्रेक्षकांसाठी मी एवढंच सांगेन, घासल्याशिवाय धार नाहीये तलवारीच्या पातीला, पाण्याशिवाय किंमत नाहीये धरणाच्या मातीला, सुगंधाशिवाय किंमत नाहीये फुलांच्या जातीला, आणि समर्थकांनो तुमच्याशिवाय मजा नाहीये या नामदार चषक कागल स्पर्धेला. आतापर्यंत तुम्ही प्रेक्षकांनो चौकारांसाठी टाळ्या वाजवल्या, षटकारांसाठी टाळ्या वाजवल्या, एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा. तुमच्यामुळे शोभा आलाय. काय जबरदस्त ही पाठराखण आहे. पाच षटकांच्या समाप्तीखेर 21 धावा झालेल्या आहेत. व्हॉट अ फिनॉमिनल परफॉर्मन्स. हा देखील चेंडू हवेमध्ये आणि आणखीन एक विकेट. 6वा गडी गारद. एकतर्फी हा सामना कालच्या रजनीमध्ये अशी एक लढत आपण पाहिली होती जी पूर्णपणे वन वे राहिली. येथे देखील ते दृश्य आपण पाहतोय. येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत या सत्रामध्ये. केवळ 5 चेंडू शिल्लक आहेत, ज्यासाठी 63 धावा. इम्पॉसिबल, अशक्यप्रायचं हे आव्हान. फक्त खेळलेले नाहीये तर खिलवार केला या मॅच मध्ये नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा टीमने. आणि हा फक्त एक विजय नाहीये तर एक स्टेटमेंट आहे इतर संघांसाठी की आमची एंट्री झालेली आहे. म्हणतात ना, अझरुद्दीनची जेव्हा जंगलामध्ये वाघाची एंट्री होते तेव्हा इतर प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात येतं. आणि जेव्हा नामदार चषक कागलमध्ये नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा संघाची एंट्री होते तेव्हा इतर संघांचं अस्तित्व देखील धोक्यातच येतं. इतकं खतरनाक ते खेळतात. आणि या प्रतिस्पर्धी संघाला फार छोट्या धावसंख्येवरती थांबवलंय. परंतु परमनंट ट्रेडर्स बोरगाव संघ आपण खचायचं नाहीये. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी होत असतात. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. परंतु तुमचा एक मोठा विजय सर्व पराभव पुसून टाकण्याची देखील ताकद ठेवून. ओहो, त्रिफळाची दांडी गोल. या प्रेक्षकांसाठी घेऊया डीजे ऑपरेटर आपण एक छोटस संगीत. $25 loss of 7 wickets. Great performance. आतापर्यंत स्पर्धेमधील हा दुसरा असा सामना आहे जिथे एखाद्या संघाने दरारा दहशत निर्माण करून दाखवलाय. ऑस्ट्रेलिया संघाची आठवण यावी. नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा संघ मालिका आदरणीय प्राजक्ताताई दिवेश गोंधळी खुश असतील ज्या रीतीने त्यांचा संघ खेळलाय. अफलातून
एक काळ असा होता ना अझरुद्दीनजी, जेव्हा स्त्री फक्त चूल आणि मूल या दोनच गोष्टींसाठी ओळखली जायची, परंतु आता नारी शक्ती देखील खूप पुढे निघून गेलंय. त्याचं सुंदर उदाहरण आपण पाहिलं. महिला विश्व करंडक भारताने आपला नावावरती केला हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली, आणि काय जबरदस्त ते प्रदर्शन राहिलं. एकतर्फी या सामन्यामध्ये विजयावर शिक्कामोर्तब करण्यामध्ये एक मोठा विजय आपल्या शिरपेचामध्ये ओवण्यात सुयशस्वी झालेले आहेत आदरणीय प्राजक्ताताई दिवेश गोंधळी, पुरस्कृत नारायणी स्पोर्ट्स कागल हिंडलगा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. दोन्हीही संघ आपण कृपया करून हस्तांदोलन करायचं आहे, हँडशेक करावेत ही विनंती आहे. प्लीज आपण हस्तांदोलन करा. प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डकडे देखील आपण वळूयात.